मित्रांनो, 12वीची परीक्षा संपलेली आहे, सीईटीची एक्झाम झालेली आहे आणि आता विद्यार्थी असतील आणि पालक असतील ते पुढील उच्च शिक्षणाच्या संधी असतील त्यांची ॲडमिशन प्रोसेस कधी होईल याबाबत वारंवार कमेंट करत असतात. आपल्या चॅनलवरती ॲडमिशन जे फार्मसी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याबाबतचे जे जुने व्हिडिओ आहेत आणि अनेक विद्यार्थी पालक वारंवार विचारत आहेत की यावर्षी 2026-27साठी या अकॅडमिक इयरसाठी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होईल. तर याबाबत आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, मे महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं या ठिकाणी अपेक्षित आहे की तुमचा 12वीचा बोर्डचा रिझल्ट येईल. आणि या ठिकाणी जे बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस आहे, मागच्या 4-5 वर्षातला अनुभव बघता फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस थोडी उशिरा सुरू होत आहे. त्यामुळं मागच्या वर्षी हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे की यावर्षी तुम्हाला फार्मसी ॲडमिशन प्रोसेस उशिरा सुरू करायची नाही आहे. तुम्हाला जे काही इन्स्पेक्शनची प्रोसेस PCI करत असतं ते लवकरात लवकर पूर्ण करून ॲडमिशन प्रोसेस साधारणपणे लवकरात लवकर इतर ज्या ॲडमिशन प्रोसेस मग इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर, इतर ॲडमिशन प्रोसेस जेव्हा होत आहेत त्याच वेळात त्या पूर्ण करायच्या आहेत. मग यावर्षी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू होईल, तर साधारणपणे टेंटेटिव्हली बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस हे जुलैच्या मिडमध्ये किंवा जुलैच्या एंडपर्यंत सुरू होणं अपेक्षित आहे. कारण CETचा रिझल्ट लागल्याशिवाय या ठिकाणी बी फार्मची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार नाही. आणि डिप्लोमा इन फार्मसी D.Pharm त्याच्या ॲडमिशन प्रोसेससाठी तुमचा 12वीचा बोर्डचा निकाल लागल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसात डिप्लोमाची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणं अपेक्षित आहे. दरम्यान आता सध्या PCIचे काही ठिकाणी इन्स्पेक्शन सुरू आहेत, काही ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे त्याचा स्टेटस जो काय येतो त्यानंतर आपल्याला कळेल. आता ॲडमिशन प्रोसेसला अजून बराचसा वेळ आहे, पण दरम्यानच्या काळात तुम्हाला लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करणं गरजेचं आहे. कारण लास्ट मोमेंटला काही कागदपत्र तुमच्याजवळ नसतील तर त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल होणं किंवा तुम्हाला मग ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरावा लागणं अशा गोष्टी होत असतात. तर फार्मसी ॲडमिशन प्रोसेस कशी असते, त्यामध्ये कुठले कुठले टप्पे असतात, या सगळ्या गोष्टीबाबत ऑलरेडी आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची जी काही लिंक आहे ती खाली मी प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्याची. सध्या थोडक्यात बघूया, डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी तुमच्या 12वीच्या बोर्डचे जे मार्क आहेत, PCB असेल, PCM असेल, त्यावरून ॲडमिशन होतं. तुमचा फिजिक्स केमिस्ट्री बायो किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स कोणताही ग्रुप असेल तरी तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री D.Pharm किंवा B Pharmला ॲडमिशन घेऊ शकता. फक्त बॅचलर ऑफ फार्मसी B Pharmसाठी तुम्ही CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे. यापूर्वी जो ग्रुप क्वालिफाय क्रायटेरिया जो होता तो आता इथून पुढे नाही आहे, म्हणजे मागच्या 1 वर्षापासून तो नाही आहे. त्यामुळे तुमचा ग्रुप क्वालिफाय नसेल तरी तुम्ही B Pharmला ॲडमिशन घेऊ शकता. फक्त तुम्ही CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे. CETसाठी जास्त जागा असतात, नीटसाठी ऑल इंडिया कोट्यातून जागा असतात. आता डॉक्युमेंट काय काय लागतात, तर डॉक्युमेंटमध्ये बघायला गेलं तर तुम्हाला नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट लागेल. जर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट जे तुमचं आहे, किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट ज्यामध्ये तुमचं नॅशनॅलिटी इंडियन असेल आणि तुमचा बर्थ महाराष्ट्रातला असेल तर तुम्हाला सेपरेट डोमासाईल काढायची गरज नाही. पण आता बराचसा वेळ आहे, डोमासाईल सर्टिफिकेटला अशी काही व्हॅलिडिटी नसते, एकदाच काढलं तर कायमस्वरूपी चालतं. त्यामुळे वेळ आहे तर डोमासाईल सर्टिफिकेट काढून टाका. जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा सेतू कार्यालयात ते सहज निघतं, काही जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत. त्यानंतर अजून कुठले डॉक्युमेंट लागतात, तुमच्या 10वीचा रिझल्ट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ज्याच्यावरती प्रमाणपत्र असं लिहिलेलं असतं तेही लागेल. त्याशिवाय इतर अजून काही कागदपत्र लागतील. 12वीचा रिझल्ट लागेल, CET दिली असेल CETचा रिझल्ट लागेल, नीटचा रिझल्ट लागेल. त्याशिवाय तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुमच्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, तुमची कास्ट व्हॅलिडिटी देखील लागणार आहे. आणि जर तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागत असेल तर त्याची डेट बघा, कारण 31 मार्च 2026 ही ऑलरेडी होऊन गेलेली आहे. जर 31 मार्च 2026पर्यंत तुमचं व्हॅलिड असेल तर ती व्हॅलिडिटी संपली नॉन क्रिमिलियरची. पुन्हा नवीन नॉन क्रिमिलियर तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे, NCL काढणं गरजेचं आहे. OBC आणि EBC समाजाला नॉन क्रिमिलियर लागतं आणि इतर काही कॅटेगरी आहेत त्यांनाही लागतं. SC आणि STला NCL लागत नाही. अर्थात अजून एक महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे तुमचे हे सगळे कास्टचे डॉक्युमेंट व्यवस्थित प्रॉपर आहेत का आत्ताच बघून घ्या. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला SEBC अर्थात शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण म्हणून SEBC आरक्षण दिले. आता मराठा समाजाला महाराष्ट्रात आरक्षण आहे म्हणजे तो ओपनमध्ये येत नाही. त्यामुळे मराठा समाजाला SEBC प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे. तुम्हाला राज्यातलं महाराष्ट्रातलं EWS मिळणार नाही, याबाबत अनेक जणांचं कन्फ्युजन आहे. तुम्हाला EWS मिळतं, पण कुठलं मिळतं, ते केंद्राचं मिळतं, सेंट्रल लिस्टचं मिळतं. कारण केंद्र सरकारमध्ये आपल्याला कुठलंही आरक्षण नाही आहे मराठा समाजाला. त्यामुळं मराठा समाजाला सेंट्रलचं EWS मिळतं, पण सेंट्रलचं EWS महाराष्ट्रातल्या राज्यातल्या ॲडमिशनला कामाला येत नाही. अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळं जर कोणी मराठा समाजाचा असेल तर तुम्ही SEBC प्रमाणपत्र आत्ताच लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. ते प्रमाणपत्र आणि NCL नॉन क्रिमिलियर काढून घ्या. आणि ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी मुदत दिली जाते आणि आत्ता वेळ असेल तर ते कास्ट व्हॅलिडिटी देखील काढून घ्या. तर ही काही कागदपत्र आहेत. कुठली कागदपत्रे लागतात, काय लागतात याबाबत ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याशिवाय ॲडमिशन प्रोसेसचे टप्पे असतात. सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन किंवा
त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन करायचं आहे. त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागतं. प्रोविजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय आक्षेप नोंदवायचा आहे, कुछ चुका झाल्या असतील करेक्शन करता येतं. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येतं. मग तुम्हाला कॅपराऊंडसाठी कॉलेजचे नावं द्यायची असतात. या सगळ्या बाबतीत सगळ्या टप्प्यावरती मी आपल्या चॅनलवरती मार्गदर्शन करत असतो. खाली एक व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलचा ग्रुप देतो, तो जॉईन करा. भविष्यात ॲडमिशन प्रोसेसचे जे काही अपडेट असतील ते तिथं दिले जातील. आपलं पर्सनल काउन्सिलिंग पण असतं, त्याबाबतचे जे काही अपडेट असतील ते देखील त्या ठिकाणी दिले जातील. तो ग्रुप जॉईन करा. तुमच्या अजून काही शंका असतील त्या कमेंट करा. मी यूट्यूब चॅनलवरती इतक्या सविस्तर मार्गदर्शन करतो की तुम्हाला सगळं A to Z शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर मिळणार आहे. मागच्या 7-8 वर्षापासून मला ॲडमिशन प्रोसेस त्याबाबत मार्गदर्शन करायचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही या गोष्टीचा लाभ घ्या. महाराष्ट्रातलं मराठीतून फार्मसी ॲडमिशन करिअरबाबत मार्गदर्शन करणारा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा आपला यूट्यूब चॅनल आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं लवकरच आपले जर 100K 1 लाख सबस्क्रायबर लवकरच होतील. फक्त 2000 सबस्क्रायबर बाकी आहेत. त्यामुळं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करा. खाली हाईप नावाचं बटन दिसतंय, ते हाईप बटन दाबा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, आतापर्यंत इतकं प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.